यानंतर बघूया दिवसभरातली पाचवी मोठी बातमी। राज्यातील राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत आणि त्यासाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये पार्थ पवार यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे। मात्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याला सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी आक्षेप घेतलाय। पार्थ पवारांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय असा सवाल अंजली दमानी यांनी केलाय। उपस्थित केलेला आहे गुणवत्तेला मान हवा, वारसा हक्कांना नाही असं म्हणत दमानिया यांनी आपली विरोधाची तलवार उपसल्याचं पाहायला मिळत आहे। झी 24 तासने उघड केलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा दाखला देत दमानिया यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। राज्यसभा हे अतिशय गंभीर आणि प्रतिष्ठित असं सभागृह आहे आणि तिथे जाणाऱ्या व्यक्तीला जनाधार पाहिजे, त्याचं कर्तृत्व पाहिजे, त्याची पात्रता पाहिजे। कोण आहे पार्थ पवार, काय आहे त्याचं सामाजिक योगदान किंवा राजकीय योगदान, का म्हणून तो आपल्या देशाच्या राज्यसभेवर गेला पाहिजे, फक्त एक आडनाव आहे म्हणून? मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं होईल जर झालं तर। लोकांनी आता शुद्धीवर यावं आणि अशा व्यक्तीला ज्यांनी आत्ताच 1800 कोटीचा शासकीय भूखंड लाटण्याचा प्रयत्न केलाय, अशा जर व्यक्तीला आपण राज्यसभेवर पाठवायला लागलो तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही। अहो दमानिया ताई, तुम्हाला अजितदादांच्या कामाचं योगदान, त्यांची गुणवत्ता कळू शकली नाही तर पार्थदादांची कशी बरे कळणार? आणि आमच्यासारख्यांनी तुम्हाला पार्थदादांची गुणवत्ता, त्यांचा जनाधार समजावून सांगणं म्हणजे खऱ्या अर्थाने दगडावर डोकं आपटण्यासारखंच आहे। ईश्वरचरणी आम्ही एवढीच प्रार्थना आता करू शकतो की अजितदादा आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला जो ऑब्सेसिव्ह अँगर नावाचा आजार झालेला आहे तो लवकरात लवकर बरा व्हावा, एवढीच प्रार्थना आम्ही सिद्धिविनायकाचरणी करतो।